नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. महानिर्मिती जे तंत्रज्ञ 3 जाहिरात क्रमांक 04/2024 जी ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली होती 800 जागांची, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता डेट वाढून भेटलेली आहे. 31/1/2025 पर्यंत आता तुम्हाला फॉर्म भरता येतील. वयोमर्यादा वाढवण्याबाबत तसेच इतर कागदपत्रांसाठी तसेच शैक्षणिक अर्हता या ठिकाणी याच्यामुळे काय केलंय, जाहिरातीमध्ये जी डेट आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, काय सुधारपत्रक आहे, त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत हे सविस्तर मी सांगणार आहे. तसेच तुम्हाला नाही का पूर्ण जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जुने आहेत त्यांना एकदा पुन्हा जाहिरात मी वाचून दाखवणार आहे, पूर्ण कोणत्या पदासाठी किती जागा आहे त्याच्यामध्ये. तसेच याच्या आधी मी महानिर्मिती तंत्रज्ञ 3चं या ठिकाणी एक सुधारपत्रक टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन परत भरावा लागेल या पद्धतीचं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर तोही तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा. महत्वाचा व्हिडिओ वाटल्यास शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आताचा व्हिडिओ. तर मित्रांनो, हे शुद्धीपत्रक आहे महानिर्मितीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून पडलेलं आहे. या ठिकाणी जाहिरात क्रमांक 04/2024 चे सुधारपत्रक या ठिकाणी 7 जानेवारीला या ठिकाणी पडलेलं आहे. या ठिकाणी बघा, प्रसिद्ध तंत्रज्ञ 3 पदाकरता अर्ज करण्यासाठी या ठिकाणी कमाल वयोमर्यादा वाढवण्याबाबत शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसाठी जाहीरनामा अंतिम दिनांक 31/1/2025 गृहीत धरण्याबाबत आणि उमेदवारांकरता इतर सूचना. ठीक आहे, या ठिकाणी 6 पॉइंट महत्वाचे दिलेले आहेत. मी सगळे वाचून दाखवणार आहे. या ठिकाणी फक्त वाचू नका, तर 6 पॉइंट या ठिकाणी समजून सांगणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. या ठिकाणी बघा, महानिर्मिती तंत्रज्ञ 3 यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक 4/2024 ही 26/11/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर सरळ सेवा अर्ज करण्याचा जो लास्ट डेट होता 26/12/2024 होता. त्यानंतर तंत्रज्ञ 3 पदाकरता 10/1/2025 पर्यंत मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली होती. उमेदवारांनी महानिर्मिती कंपनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात क्रमांक 4/2024 मध्ये वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत निवेदन सादर केलेली होती. तसेच सदरील जाहिरात नमूद इतर विषय म्हणजे इतर बाबींविषयी स्पष्टता येण्याच्या दृष्टीने माननीय सक्षम अधिकारी यांच्या मंजुरीस पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, वयोमर्यादेत शिथिलता द्यावी यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदनं पाठवली होती. तर त्याचा विचार करून ही पूर्ण शुद्धीपत्रक निघालेलं आहे. या ठिकाणी बघा, उपरोक्त जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्षाची सूट देण्यात येत आहे. जे आता वयाधिक असल्याने अर्ज बाद झाले होते किंवा भरता येत नव्हता त्यांना आता 2 वर्षाची या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. तसेच संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्र उपलब्ध करण्याची संधी देण्याकरता तंत्रज्ञ 3 पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/1/2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे. म्हणजे समजा काही जणांकडे कागदपत्र नव्हते आणि जे बसत होते परंतु त्यांनी फॉर्म भरता नव्हता आला, आता त्यांना सुद्धा या ठिकाणी टाइम भेटत आहे. ठीक आहे, तर खाली 2 नंबरचा पॉईंट बघूया. उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात दिनांक 31/1/2025 पर्यंत मुदत वाढ दिली असल्याने उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व पूर्वावश्यकता जसे उन्नत प्रगत गट मोडत नसल्याचे किंवा असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, ठीक आहे, लक्षात घ्या, डोमासाईल रहिवासी प्रमाणपत्र, शिकाऊ उमेदवार असले पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी इत्यादी जे असेल ते 31/1/2025 रोजीच्या गणण्यात येतील. ठीक आहे, या डेट पर्यंतचे किंवा याच्या आतील. तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाह्यस्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांच्या आवश्यक अनुभवाचा अंतिम दिनांक हा 31/1/2025 असाच गणण्यात येईल. म्हणजे जे कंत्राटी आहेत, ठीक आहे, कामगार, त्यांचा सुद्धा हाच डेट असणार आहे. यापूर्वी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि बाह्यस्रोत तांत्रिकी कंत्राटी कामगार यांचा अनुभव दिनांक होता 1/10/2024, तर तो वाढून आता 31/1/2025 झालेला आहे. या ठिकाणी आणखी खाली बघूया, 3 नंबरचा पॉईंट बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 4/5/2023 अन्वये प्रसिद्ध सूचनानुसार पात्रतेप्रमाणे आणि जाहिरातीत प्रसिद्ध रिक्त पदांनुसार महिला उमेदवारांचा महिला आरक्षणांतर्गत भरती प्रक्रियेवेळी विचार करण्यात येणार आहे. पॉईंट नंबर 4 बघा, महानिर्मिती कंपनी करता तंत्रज्ञ 3 पदासाठी महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींकरता 50% कोट्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित उमेदवारांनी प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक हा 31/1/2025 असा नमूद करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक 1/10/2024 असा नमूद करून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांनी देखील नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, 1/10/2024 पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेत म्हणजे कोणते, या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत आणि कुशल प्रशिक्षणार्थी 50% कोट्या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला होता, तर अशांनी
1/10/2024 पर्यंत जर अर्ज सादर केला असेल तर परत करण्याची गरज नाही. ज्यांनी केलेलं नाहीये, ज्यांना करायचं आहे, 31/1/2025 पर्यंत या ठिकाणी सादर करणे आवश्यक राहणार आहे. या ठिकाणी 5 नंबरचा पॉईंट बघा. जाहिरात क्रमांक 4/2024 अन्वये तंत्रज्ञ 3 पदाकरता उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून सदरील पदाची ऑनलाईन परीक्षा संबंधित बाह्यस्रोत भरती संस्थेमार्फत एकापेक्षा अधिक सत्रामध्ये पार पाडण्यात येणार आहे. ठीक आहे, एकापेक्षा जास्त सत्र घेणार आहेत आणि गुणांकन करण्यासाठी नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया असते त्याचा वापर करण्यात येणार. या ठिकाणी 6 नंबरचा पॉईंट बघा. महानिर्मिती कंपनीतील बिगर ITI सर्वसमावेशक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त अभियांत्रिकी पदवी पदविकाधारक म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री उमेदवारांना महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 508 दिनांक 16/11/2022 अन्वये सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यात येत असल्याने अभियांत्रिकी पदवी पदवीधारक उमेदवारांना तंत्रज्ञ 3 पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव 50% कोट्यांतर्गत अतिरिक्त गुण देण्यात येणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. तर या ठिकाणी बघा काय म्हणलेलं आहे, जे परिपत्रक क्रमांक दिलेला आहे 508 16/11/22 म्हणजे ज्यांचे डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री आहे असे सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदासाठी सरळ सेवा भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यात येत असल्याने यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. ठीक आहे, ज्यांचं डिग्री आणि डिप्लोमा झालेलं आहे. अभियांत्रिकी पदवी पदविका म्हणजे डिप्लोमा डिग्री उमेदवारांना तंत्र 3 पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांकरता राखीव 50% म्हणजे जे राखीव 50% आहेत कोट्यांतर्गत त्यांना हे गुण देण्यात येणार नाहीत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. बाकी सगळे अटी शर्ती जशा तशा आहेत, त्याच्यामध्ये इतर बदल झालेला नाहीये. चला तर आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया की जागा किती आणि कोणत्या पदासाठी आहे. या ठिकाणी बघा महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक 4/2024 या ठिकाणी बघा समांतर आरक्षणाला या ठिकाणी 800 पद या ठिकाणी त्यांची भरती होती. 800 पदांची भरती आहे. तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. बघा सामान्य तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचा या ठिकाणी तपशील दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 800 पदांचा हा तपशील आहे. या ठिकाणी मी खाली तुम्हाला समांतर आरक्षणात डिवाइड केलेली आहेत पद या ठिकाणी वाचून दाखवतो थोडक्यामध्ये. सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार एकूण रिक्त पदांच्या 50% या ठिकाणी बघा टोटल एकूण जे पद आहेत ते 400 दिलेले आहेत. या ठिकाणी तंत्रज्ञ 3 साठी आहे, महिला आहे, माजी सैनिक आहे, महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त आणि सर्वसाधारण याच्यामध्ये सर्व डिवाइड केलेले आहेत पदे. तुम्ही तुमच्या कास्ट नुसार या ठिकाणी बघू शकतात, तर तुम्ही बघून घ्या. त्यानंतरची श्रेणी बघा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदांच्या 20%. तर या ठिकाणी तुम्ही तुमची श्रेणी बघून घ्या. त्यानुसार 160 पदे या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा समांतर आरक्षणात डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर बघूया आपण खाली प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदांच्या 20% त्यांचे सुद्धा या ठिकाणी 160 पद आहेत आणि समांतर आरक्षणात डिवाइड केलेलं आहे. या ठिकाणी बघा श्रेणी नंबर शेवटची BTRI साठीचे आरक्षण एकूण रिक्त पदांच्या 10% या ठिकाणी 80 पदे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. खाली बघा दिव्यांगांकरता 4% प्रमाणे 32 पदे या ठिकाणी आरक्षक ठेवलेली आहेत. या ठिकाणी बघा अर्ज करण्याची त्यांनी पद्धत दिलेली आहे, त्यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर फीस 500 रुपये प्लस GST लागेल. मागासवर्गीय उमेदवार असेल तर 300 रुपये प्लस GST असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी सांगितलेले आहे. सुधारापत्रकही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जाहिरातही या ठिकाणी सांगितलेली आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत, वयाने अधिक होते त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता आला नाही, त्यांनी 2 वर्षाची स्थितीला दिलेली आहे. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकतात. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. जाहिरात क्रमांक कोणता आहे, त्यामध्ये 800 पदांची भरती आहे. नवीन विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आणि जे जुने भरलेले आहेत त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचं हे सुधारपत्रक आहे नवीन आलेलं. यानुसार तुम्ही विद्यार्थी जे आहेत ते नवीन पद्धतीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचे काम करत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.